रात्रीचे 10:30 वाजलेत. आता चाललोय प्रेमानंद महाराजांचे ते टोकन घेण्यासाठी. ते मिळतं पहाटे 3 वाजता. त्याच्यानंतर परत 8:30ला जायचं. आता ते मिळेल का नाही याची गॅरंटी नाही आहे. 11 वाजता रूमच्या हॉटेलचे दरवाजे बंद होऊन जातात, त्यामुळे त्याच्यानंतर बाहेर पडायचा काही चान्स नाही आहे. आणि तर बेकार थंडी आहे. आत्ता सध्या कुडकुडते. 2 शर्ट मी ऑलरेडी घातले जातात, अजून वरती 2-3 चढवायचे आणि तिथे जाऊन वाट बघत बसायची फक्त. मग काय म्हणते प्रथमेश थंडी? राधे राधे बोलते. चला एवढे मेहनत करते पोली, टोकन मिळून जाईल. शेठ, अरे शेठ नाही बापूजी, हट जाओ. अरे अरे बापूजी, बघ ना काहीच दिसत नाहीये, काहीच. रिक्षाने आता जस्ट सोडलं इथे केली कुंजला. तर इथे आम्हाला पहाटे 3-3:30 पर्यंत बसण्यासाठी जागा शोधायची व्यवस्थित. हे दादा भेटलेत, मुंबईला राहतात, ओडिसाचे प्रॉपर, बट मुंबईला असतात. मराठी पण थोडीफार जमते त्यांना. नहीं अभी आपको टोकन चाहिए? टोकन अभी नहीं टोकन सुबह 3 बजे मिलेगा ना? लाइन लगाना पड़ता है। हाँ ठीक है ना, उसी के लिए आए. अभी नहीं लगता है, ये लाइन लग जाएगी। लाइन ना दोपहर 1 बजे से लगता है। नहीं, हमने अभी आके पूछा उनको 6 बजे, बोले कि सुबह 5 बजे लगेगी. तो 5 बजे लाइन नहीं लगती है, सो 5 बजे इन लोग को टोकन मिलता है। अभी आपको फिर दूसरे दिन मतलब कल आना पड़ेगा। हाँ 12-1 बजे आओ, पहला नंबर पे उधर देखो, वो जो आदमी बैठा है ना, हाँ. उसका पहला नंबर। अभी यहाँ से लेके 120 टोकन मिलता है। 120 टोकन हो गया रहेगा। 120 अच्छा. टोकन हाँ मिलता है। उसके आगे जो पीछे रहेंगे ना, उनको कुछ नहीं मिलता। फिर उनको घर पे मतलब बोलते हैं हट जाओ 120 होने के बाद। अच्छा. अभी तो ज्यादा दे रहे ना लेकिन टोकन. नहीं 120 ही दे रहे। 120 अभी ये खत्म हो गया। अभी ये 120 ना बहुत ज्यादा रहेंगे। हो गया 120 खत्म. खाली पूछ रहा हूं. हाँ हो गया खत्म हो गया रहेगा, 120 हो गया रहेगा। दोनों साइड हो गया, लेडीज जेंट्स. लेडीज का भी हो गया रहेगा। लेडीज का अभी भी ये क्यों रुके फिर यहाँ पर? इनका टोकन मिल गया ना? किसको? जिन्हें टोकन मिल गया वो, मतलब टोकन मिलने नहीं का टोकन अभी सुबह मिलेगा। सुबह मिलेगा. हाँ, अभी नहीं मिला है किसको। तो वो हाथ पे लिख के जाते वो वो 3 बजे लिख के आएंगे। दोपहर को. नहीं शाम अभी ये पहाटे. सुबह। अभी जो बैठे हैं ना, यहाँ पे आएंगे 3 बजे, टोकन मतलब अपना नंबर लिखेंगे, फिर भी बैठना है। फिर उसका सुबह टोकन देंगे। ये रस्सी खुलता है, ये रस्सी खुलने के बाद एक को टोकन देंगे, एक को बाहर देंगे। फिर आप दोपहर को क्यों बोल रहे हैं 1:30 बजे? मतलब तब क्या करते? अरे ते तेव्हापासून येऊन बसलेत पहाटे, सकाळी दुपारी 1:30 पासून ते लाईन लावून बसलेत असं म्हणतात ते. अच्छा. ते 1:30 वाजल्यापासून इथंच बसलेले आहेत लाईन लावून. 2 थैली मेरा ही बेचा और मेरे को पैसा मांगेगा। जाऊन पाहिजे विचारून बघू. चल बघू, बेचा है। नशिबाचा एक ट्राय देऊन बघू. चल काय करणार दुसरं. हाँ, चल चल। किती मोटिवेट झालोय पहिलंच. होईल की try. तर लाईनीत बसलोय, माहित नाही नंबर येईल का नाही. तर लाईन लावून बसलोय. बॅग फाटली माझी, ते बॅग फाटत आली वरून. तर मी सुई धागा घेऊन आलो होतो नशिबाने गाडीत बॅगमध्ये. आता मी शिवून घेईन. व्हिडिओ घे रे माझा. रात्रीचं 1 वाजलंय. अजून काही प्रोग्रेस नाही. सगळे बसून आहेत, भजन वगैरे चालू आहे. थंडी पण बऱ्यापैकी हळूहळू वाढत चालली. आता मग अशी 9 डिग्रीला होतं. तर बघू अजून 1-1.5 ते 2 तास अजून वाट बघायची. त्याच्यानंतर कळेल की नशीब उजाडतंय का तसंच नाराज होऊन परत जावं लागतंय ते.
2 वाजले पहाटेचे. थंडीचं तरणात सुटली, धुकं सुटलं एकदम. हमारे यहाँ से पंढरपूर. आता कोणतरी हालतं उठवायला. सगळे जेवढे झोपले सगळे उठले. माहित नाही आता कॉल खरा होता का खोटा. लय शेवटच्या टप्प्यात येऊन थांबलोय. एंट्री गेट आहे. खूप मेहनतीनंतर वार्तालापचं नाही मिळालं, बट श्रृंगार आरतीचं टोकन मिळालं आहे. उद्या 7:15 वाजताची आरती आहे. महाराजांचं दर्शन होईल की नाही कन्फर्म नाही आहे, कारण ते म्हणाले की महाराज कधी येतात कधी नाही येत. तर ते पूर्ण आमच्या नशिबावर आहे. सी आता वाजलेत पहाटेचे 4. थंडी पीकवरती येते. लिटरली थंडी पीकवरती आहे. विजिबिलिटी एकदम घासून पुसून 100 मीटर आहे. वेलकम टू डे 3 ऑफ वृंदावन. आजच्या पहाटेच्या हसलनंतर आम्ही रूमवर येऊन झोपून गेलो पहाटे 6 वाजता. आणि आता 12-12:30ला उठलो आहे. आज चक्क ऊन पडलं आहे. मस्त एकदम ऊन आहे कडकडीत. त्यामुळे थंडी आज एवढी नाही आहे. आणि थंडी नसल्यामुळे आम्ही बिना स्वेटरचं चाललो आहे. स्वेटर बॅगमध्ये घेऊन चाललो आहे, कारण माहीत नाही यायला संध्याकाळ होईल का नाही. आणि आता चाललो आहे बसस्टॉपवरती बरसाण्यासाठी निघण्याला, कारण आता अर्धा दिवस आमचं झोपेत गेलं आहे. तर आता अर्ध्या दिवसात आम्ही बरसाणा फिरू शकतो. तर आता बरसाणाला जायचा प्लॅन आहे. बस भेटली बरसाण्यासाठी. एक 1.25 तासाच्या बसच्या ट्रॅव्हलिंग नंतर आता बरसाणामध्ये आलो आहे. बरसाणा बस स्टँडवरून मंदिरापर्यंत 10,000 रुपये येतात रिक्षावाले. एक 700-800 मीटर आहे. तर रिक्षाने आम्ही पुढे चाललो आहे. मिस्टर ठाकुर तिकडेच जायचं आपल्याला आतमध्ये. काहीतरी खाऊन घे. चल खाऊया चल. चल घुस आतमध्ये येतं. भूक लागली आधी जेवून घेतो, कारण आता वरती चढायचं आहे. थोडी एनर्जी पाहिजे. सकाळी पण एकदम थोडंफार खाऊनच निघालो होतो. तसं कर. आता लाईनीत लागलोय, गर्दी भरपूर आहे.
बरसाना येथील श्री राधाराणी मंदिर, ज्याला लाडली लाल मंदिर असेही म्हणतात, हे उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील एक अत्यंत पवित्र आणि सुंदर धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर भगवान श्रीकृष्णाची लाडकी राधाराणी यांना समर्पित आहे. पौराणिक कथेनुसार बरसाना हे राधाराणीचे जन्मस्थान आहे. हे मंदिर सुमारे 5000 वर्षापूर्वी श्रीकृष्णाचे नातू वज्रनाभ यांनी सर्वप्रथम बांधले होते. मात्र सध्याचे दिसणारे भव्य मंदिर 16व्या शतकात राजा वीर सिंग यांनी बांधले. आतमध्ये राधाराणीचा सुंदर असा दरबार बघायला मिळतो, जिथे भक्तांची गर्दी आणि राधाराणीच्या दर्शनासाठी उत्सुकता प्रत्येकाच्या डोळ्यात बघायला मिळते. आणि इथले वातावरण खूपच जास्त उत्साही बघायला मिळते. बरसानाचं दर्शन झालंय. आता इथून आम्ही निघालोय. इथले बरसानातले सगळे छोटे छोटे म्हणजे जे काही मेन मंदिर आहेत ते फिरायला. रिक्षा घेतली इथून, इलेक्ट्रिक रिक्षा. रिक्षावाल्यांनी सगळे स्पॉट दाखवले. 4-5 मंदिर आहेत टोटल. सगळे स्पॉट दाखवायला 300 रुपये चार्ज सांगितले, जो की इथल्या हिशोबाने ओके. तर आता आम्ही इथून निघालोय. आता हे कोणत्या कोणत्या सिक्वेन्सने नेत आहेत आय डोंट नो. जसं जसं पोहोचेल तसं तसं मी दाखवतो तुम्हाला. इकडे रस्ते खूप छोटे आहेत, त्यामुळे ट्रॅफिकचा खूप इश्यू आहे इकडे. आता आलोय प्रिय कुंडला. एकदम जवळच आहे मंदिरापासून. छान लोकेशन एकदम. एक सुंदर असं कुंड आहे. बाबाजी का आश्रम आहे ना इथं? कुंडाचं दर्शन झालंय. आता हे कुंड बघून आता आम्ही चाललोय पुढच्या लोकेशनला. आता बघू नेक्स्ट लोकेशन कोणतं आहे ते. इथे समोर ते कुंड होतं. आतमध्ये चाललंय आपण मंदिराच्या. बघितलं असं. मंदिर इतकं सुंदर आहे आतमधून, इतकं सुंदर आहे. आतमध्ये फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे, त्यांनी मोबाईल बंद करायला लावला. पण इतकं सुंदर मंदिर आहे आतमधून. बाहेरूनच पण इतकं कोरीव मंदिर आहे. आतमधून त्याचा कळस वगैरे इतका सुंदरपणे कोरलेला आहे. खूप मस्त. कृपालू महाराजांनी ज्यांनी प्रेम मंदिराचं कन्स्ट्रक्शन केलं होतं, त्यांनीच या बरसाना गावात ह्या कीर्ती मंदिराचं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. आतमध्ये कीर्ती माता, राधाराणींची बाल अवस्थेतली मूर्ती. एका बाजूला राधाराणी आणि कृष्ण, आणि दुसऱ्या बाजूला सीतामाता आणि प्रभू रामचंद्र. अशा आत 3 मूर्त्या आहेत मेन गाभाऱ्यामध्ये. आणि खूप सुंदर मूर्ती. खूप ते बाहेरून असं दर्शन आहे मंदिराचं. ती बारीकची तुम्हाला व्हिडिओ दिसेल नाही.
आता कीर्ती मंदिरचं दर्शन झालंय, आता चाललोय नेक्स्ट लोकेशनला. आता पुढच्या मंदिरला गेल्यावर बघू. हे इकडचे लोकेशन थोडे जवळजवळ पण आहेत आणि पटपट होण्यासारखे पण आहेत. मेन जर बरसाण्याचं मंदिर मेन सोडलं तर. आता त्यामुळे आम्ही हे 1 ते 1.5 तासाचा टार्गेट आहे. एवढ्यामध्ये आम्ही उरलेले सगळे मंदिर करून परत वृंदावनसाठी निघायचं प्लॅन आहे. आलोय आपण चित्रसखी मंदिरला. थोडंसं अंधार येते. शांत असं मंदिर एकदम. गर्दी वगैरे काहीच नाही मंदिरात. खूप सुंदर. सुंदर असा परिसर आहे मंदिराचा. मी आधी आतमध्ये जाऊन बघतो, फोटो वगैरे अलाउड असेल तर परत चालू करतो. छोटंसंच मंदिर आहे पण खूप सुंदर आहे. आता हा परिसर सकाळी अजून जास्त सुंदर दिसला असेल. आता जास्त लाईट नाही आहे त्यामुळे या एरियात असं जे मी बघतोय ते दाखवणं तितपत पॉसिबल आहे असं मला नाही वाटत. बट खूप सुंदर आहे, खूप सुंदर एरिया आहे. इतकं शांत परिसर आहे. लोकांची गर्दी नाही आहे. आतमध्ये 1-2 फक्त साधक साधना करतायत. जप चालू आहे, भजन चालू आहे. एकदम शांत वातावरण आहे. एक्झिटला जे 2 झाडे जे खूप छान पसरलेले त्यामुळे त्याला अजून जास्त गेटअप आला एंट्रीला. परिक्रमा मारली आहे. बरसाण्याची परिक्रमा त्या रोडने पूर्ण करतात. मान मंदिर. मान मंदिर मध्ये आलोय आपण. हो, आत्ता आलं आपण देवर वनमध्ये. मान्यतेनुसार हे वन राधा राणींनी वसवलेलं आहे पूर्णपणे. धार्मिक ग्रंथानुसार देवर वन हे निकुंज म्हणजे वृक्षांनी वेढलेली जागा म्हणून मानले जाते. असे म्हटले जाते की जेव्हा राधाराणी आणि श्रीकृष्ण बरसाण्याच्या गर्दीपासून दूर निवांत क्षण घालू इच्छित असत तेव्हा ते या वनात येते. देवर या शब्दाचा संबंध काही ठिकाणी दिव्य किंवा देवाच्या वनांशी जोडला जातो. ऐतिहासिकदृष्ट्या 16व्या शतकात जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू ब्रजमंडळात आले तेव्हा त्यांनी राधेच्या लीलांशी संबंधित अनेक लुप्त झालेली ठिकाणे शोधून काढली. देवरवन हे अशाच ठिकाणांपैकी एक आहे ज्याचे जतन गौडीय संप्रदायातील संतांनी केले.
आजही येथे अनेक साधू संत शांततेत तपश्चर्या करताना दिसतात. येथील ऐतिहासिक महत्त्व केवळ वास्तूंमध्ये नसून येथील प्राचीन वृक्षांमध्ये आहे. येथील काही झाडे शेकडो वर्षे जुनी असून त्यांची रचना एकमेकात गुंफलेली आहे. स्थानिक लोकांच्या श्रद्धेनुसार हे वृक्ष रात्रीच्या वेळी रासलीलेमध्ये सहभागी होतात. टॉर्च लावून आता अंधार आहे. खूप सुंदर आहे एरिया. सुंदर असं वन आहे, बगीचा टाईप आहे. हा लांब आहे वाटतं रे, का असं राऊंड आहे फक्त. असं जायचं बरं, चल मग. मोठा असेल बहुतेक. तर सध्या अंधार पण खूप आहे आणि आम्हाला पुढे जायची थोडीशी घाई पण आहे, त्यामुळे आता रिटर्न निघालोय. छान आहे वन, खूप सुंदर आहे. सकाळची इथला ॲम्बियन्स इमॅजिन करू शकतो मी. सुंदर असं वन आहे. मंदिर ना. आपण एका कुंडाकडे चाललोय. एक्झॅक्ट ह्या वाटिकाच्या समोरच एक पायऱ्यावरती चढताय, त्याच्या समोर एक कुंड आहे. जय श्री राधा. झाडांनी वेढलेला एक सुंदर असा परिसर आहे. त्या परिसरात एक कुंड आहे. रास मंडप होतं. आतमध्ये कृष्ण राधाच्या भजण्यासाठी म्हणू शकतो आपण. कृष्ण राधाला भजण्यासाठी रास रचला जातो. सुंदर असं. हाच आहे ना? ही नाही आपली. अरे ती आहे. ओके ओके. खूप सुंदर असं आतमध्ये रास पाहायला मिळाला. खूप प्रसन्न वातावरण आहे आतमध्ये. खूप सुंदर. सगळे भजनामध्ये तल्लीन होऊन नाचतायत. रास रचला जातोय. खूप छान वाटलं.
पण आले राधाबागला आता. राधाबाग ही पण एक सुंदर अशी वाटिका आहे. खूप सारे झाड आहेत मोठे मोठे आणि शांत असा परिसर आहे. एक विहीर आहे जय श्री राधे. हो का? मी ॲक्च्युली खूप संध्याकाळी आलो इथे आणि इथे 6-7 वाजता सगळं ऑलमोस्ट सगळं बंद होऊन जातं. लोक झोपायला जातात ऑलमोस्ट. आणि इथे एरिया पण असे जे सकाळी खूप जास्त बघण्यासारखे असतील, कारण रात्रीच्या अंधारामध्ये ते सौंदर्य नाही बघितलं जातं. तर इथे जर येत असाल तर ट्राय करा की सकाळचं व्हिजिट करू शकाल, जेणेकरून इथला ॲम्बियन्स तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये एक्सपिरियन्स करता येईल. हे राधाबाग. तर जाऊ पुढे. मगाशी आपण तिथे होतो बरसाना राधाराणी मंदिरात. आता आपण सिटीत फिरतोय. जागा नाही भेटली, बस एकदम लास्ट मोमेंटला दिसली म्हणून चढलो. जागा नाही आहे बसमध्ये, आता उभं राहून जावं लागेल. 50 किलोमीटरचा प्रवास उभा राहून आता. चावी तुझ्याकडे माझ्याकडे. तर वृंदावन सिरीज डे 3 आज बरसानं कंप्लीट केलं आणि आता रिटर्न आलो आहे. आता उद्या बाकीचं उद्या वृंदावन परिक्रमाचा प्लॅन आहे, प्लस गोवर्धन परिक्रमाचा प्लॅन आहे आणि प्रेमानंद महाराजांच्या आश्रममध्ये शृंगार आरतीचं टोकन मिळालेलं आहे. तर उद्या सकाळी पहिले ती अटेंड करायची. तर आजचा डे इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.